हा. हॅलो. तर आता आपण पाऊल पाहणार आहे किंवा ते लँग्वेज प्रॉब्लेम आहे. मुक्त आहे या प्रॉब्लेम मध्ये बघा. प्रॉब्लेम काय ते बघा काय की आपल्याला एक पीएम दिलेला आहे. तो काय एका स्टेपवरती रेस्ट आहे आणि दुसऱ्या स्टेपची आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय दिलेलं आहे, सपोर्ट दिलेला आहे. बरोबर. या त्या स्पिअरला काय करायचं आपल्याला त्या वरच्या स्टेपवरती चढवायचं आहे. वरच्या स्टेपवरती त्याला चढवायचं आहे. त्यासाठी इथे काय लागलेलं आहे, एक 3 बोट लावणार आहे. काय लावणार आहे इथे, 3 बोट लावणार आहे. फोर्स पी इथे लागणार आहे. काय लावणार, हा फोर्स पी इथे लागणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर या स्पिअरची रेडियस जी दिलेली आहे आपल्याला, रेडियस दिलेली आहे आपल्याला आर इक्वल टू 100 mm. आर दिलेले आपल्याला 100 mm. आर इक्वल टू आहे आपला 100 mm. रेडियस दिलेली आपल्याला. त्याच्यानंतर इथे डिस्टन्स दिलेला आहे, जो ग्राउंड वरते ग्राउंड आणि त्या स्टेप मधला डिस्टन्स हाईट दिलेली आहे. या चीज टू दिलेली आहे आपल्याला 40 mm. बरोबर. या चीज दिलेल्या आहे 40 mm. अशा प्रकारचे हे प्रॉब्लेम आहे. बरोबर. तर या याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हा पी फोर्स लावून काय करायचं आहे, पी फोर्स लावून काय करायचं आहे, याला या वरच्या पायरीवर चढवायचं आहे. हा उठत असताना काय होणार आहे, इथे सपोर्ट असल्यामुळे या म्हणजे याचं जे वेट आहे त्याचं वेट दिलेलं आहे आपल्याला 100 kg दिलेलं आहे. याचं स्पिअरचं मास दिलेलं आहे, मास दिलेलं आहे, मास ऑफ स्पिअर दिलेलं आहे आपल्याला 100 kg. आपल्याला काय करायला पाहिजे, वेट पाहिजे असते. वेट म्हणजे काय असते, मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. तर ते मास किती आपलं 100 आहे. जी म्हणजे काय होईल आपला 9.81. ते डब्ल्यू काय होणार आहे, अगेन आपला इथला होते आपला 981 न्यूटन. 981 काय झालं त्याचं वेट, 981 काय झालं वेट झालं. तर अशा प्रकारे आपण वेट काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, की याच्यामध्ये ही जी सपोर्ट रिॲक्शन आहे, त्या सपोर्ट मध्ये हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आणि हा सेंटर पॉइंट आपल्याला जोडून द्यायचा. काय करणार आहे, आपली ते सपोर्ट रिॲक्शन जाणार आहे. ते पहिले आपण म्हणजे काढून घेऊ. रिॲक्शन आपल्याला आता करून घ्यायचे. हा पॉइंट आणि सेंटर पॉइंट, हा पॉइंट काय करायचे आपल्याला तोडून द्यायचे. तर पहा अशा प्रकारे आपण बोलतो. सुद्धा नक्की बरोबर. त्याच्यावरती काय लागणार आहे आपला, या सपोर्ट सुद्धा या पण हा सेंटर ओ, हा पण त्याला बी ओ बी. बरोबर. तर इथनं काय करणार आहे मी, या साईडनं परत काय करणार, स्टेप जी आहे या स्टेपतून काय करणार आहे, ट्रायंगल इथे तयार करणार. त्यासाठी करायचं आपल्याला, तो आपल्याला करायचा आहे की आपल्याला अँगल काढायचा आहे. काय काढायचं आपल्याला, फाईन करायचं. काय केली, पुढे फॉरवर्ड केली. त्याच्यावरती हा जो व्हर्टिकल पॅन्टर जी आहे त्याच्यावरती आपण काय केली, फॉरवर्ड केली. या पॉईंटला नाव दिलं आपण सी, नाव दिलं सी. पहा आता आपल्याला एक ट्रायंगल तयार झाला इथे, ओ ए सी, ओ ए सी. आता आपलं काय आहे की आपण काय करणार आहे, समजा हा जर अँगल, हा अँगल जर घेतला तुम्ही,
हा अँगल अँगल पाहायचा आपल्याला, हा अँगल पहा, हा अँगल आपल्याला काढायचा आहे, बरोबर, हा थिटा काढायचा आहे, हा थिटा म्हणजे हा थिटा आणि हा इथला थिटा आपला काय राहणार आहे, सेम राहणार आहे, म्हणजे हा काय आपला एक मायनस होऊन जाईल. आता याचं काय परत, हा ई पॉईंट बनणारे सपोर्ट आहे म्हणून सपोर्ट रेखा म्हणून याला आपण म्हणणार आहे आर ए, बरोबर. त्याचप्रमाणे मासचा वेट ऑफ दिस जे वेट आहे ते वेट कसं ऍक्ट होणार आहे, आपलं डाऊनवर्ड ऍक्ट होणार आहे, वेट कसं होणार आहे, डाऊनवर्ड ऍक्ट होणार आहे. तर हे वेट आपण इथे ठीक आहे, पहिले अँगल पाहून घेऊ नंतर, ठीक आहे. तर पहा थिटा अँगल, आता याच्यामध्ये पहा हे टोटल किती आहे आपलं, आर आपल्याला दिलेली आहे, रिजल्ट दिलेली आहे की 100, म्हणजे डिस्टन्स म्हणजे किती आहे आपलं इथे, आपल्याला इथं माहित आहे ओबी डिस्टन्स. आता आपण ओबी बरोबर आहे आपलं ओ पासून बी पर्यंत डिस्टन्स, ओ पासून बी पर्यंत डिस्टन्स काय आहे आपला 100 mm आहे, किती आहे 100 mm आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बीसी डिस्टन्स किती आहे, बीसी इक्वल काय आपला, बीसी कोणतं दिलेलं पाहिलं आपण 40 mm डिस्टन्स आहे, सी कोणतं डिस्टन्स काय हा, तर हे स्टेपचं डिस्टन्स दिलेलं आहे 40 म्हणजे हे जर मी रोड केलं तर आपलं बीसी आपलं काय होणार आहे 40 mm होणार आहे, बीसी होणार आहे आपलं 40 mm. त्याच्यानंतर गोये ट्रायंगल मध्ये गोये बरोबर काय, गोये तो सुद्धा आपला 100 mm आहे, जर तुम्ही जर लक्ष केलं तर गो पासून बी पर्यंत ही रेडियस आहे, तसे गो आणि हे लिहिता काय आपली रेडियसच आहे, बरोबर. तर गोये 100 mm आहे, म्हणजे आता काय होईल आपल्याला, आता आपल्याला जर करायची म्हणजे हे 100 झालं आपलं, आता इथे हे 100 झालं, बरोबर. त्याच्यानंतर अपोजिट जर आपण काढून घेतलं समजा, तर आपलं आपल्याला काय काय करायचं आता ओसी देअरफोर आता आपल्याला आपण ओबी म्हणजे काय होते, ओबी म्हणजे काय होते आपलं, ओबी बरोबर होते, ओबी कसा बनलेला आहे, ओबी ओसी प्लस बीसी, ओसी प्लस बीसी, सी प्लस बीसी, बरोबर. ओबी ओसी प्लस बीसी, आता ओबी बरोबर किती आहे आपला, ओबी बरोबर आहे आपला 100 इक्वल टू बीसी बरोबर किती आहे, बीसी बरोबर आहे आपला 40 mm, म्हणजे ओसी माहित नाही आपल्याला पण बीसी माहिती आपल्याला, बीसी बरोबर आहे 40 mm, म्हणजे देअरफोर ओसी बरोबर काय होणार आहे आपला 100 मायनस, म्हणजे 40 मायनस मध्ये चाललंय 100 मायनस 40, म्हणजे ओसी झाला आपला 60 mm, ओसी काय होते आपलं 60 mm, म्हणजे हे डिस्टन्स झालं होतं आपलं 60. आता पाहिजे देअरफोर इन ट्रायंगल, therefore in triangle OAC आता याच्यामध्ये पहा हा थिटा अँगल पाहिजे आपण, हा थिटा म्हणजे आपल्याला काय माहित आहे, हा ऑपोजिट साइड मध्ये, ऑपोजिट साइड आहे आपली 60 mm आणि हा अँगल जर 90 डिग्री होते म्हणजे हा ओए, ओए म्हणजे काय झाला आपला हायपोटेन्यूज झाला, बरोबर. ओए म्हणजे काय झाला हायपोटेन्यूज, देअरफोर साइन थिटा इक्वल टू काय होणार आहे, साइन थिटा म्हणजे काय असते ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूज, ऑपोजिट म्हणजे काय झालं आपला ओसी, हायपोटेन्यूज म्हणजे काय झालं आपलं ओए, म्हणजे साइन थिटा बरोबर काय होणार आहे, ओसी किती आहे आपला, सी आपला 60 mm, ओए आपला 100 mm, ओए काय आपला, ओए आपला 100 mm, साइन थिटा बरोबर काय होणार आहे, साइन थिटा बरोबर होणार आहे 0.6, 100/60 जर काय होते 0.6 होते, बरोबर. 0.6 आपला काय झाला साइन थिटा झाला, देअरफोर
आपण पाहणार आहे मग थिटा इक्वल टू काय होणार आहे मग साइन इनवर्स 0.6 साइन इनवर्स 0.6 बघा शिफ्ट साइन इनवर्स 0.6 अँगल होते आपला 36.86 किंवा 36.87 होऊ शकतो आपण थिटा इक्वल टू घेतला 36.87 डिग्री 7 डिग्री हा आपला हा थिटा अँगल काढून घेतला आपण थिटा 36.87 झाला म्हणजे याचा अर्थ हा अँगल जर 36.87 झाला तर हा सुद्धा काय होणार आहे तर इथं लिहू आपण अँगल थिटा आपला आलेला आहे 36.86 36.87 त्याच्यामुळे हा सुद्धा काय होणार आहे आपला हा सुद्धा होणार आहे आपला 36.87 बरोबर आता या डायग्राम मध्ये पहा हा जो पी आहे पी आपण कुठे शिफ्ट करू शकतो या साईडला बरोबर तर हा ट्रान्समिट करून चालला जाईल या साईडला त्या साईडला चालला जाईल हा ट्रान्समिट करून तो होईल हा पी चालला जाईल या साईडला ट्रान्समिट केला फोर्स आपण काय केला हा कसा आपण केलं तर आपल्याला लँड वापरायचा आहे त्याच्यामुळं सर्व आपल्याला हा गेला बरोबर ठीक आहे आता पहा आता आपला काय होणार आहे या ठिकाणी डब्ल्यू कसा माहित होत असते आपला डाऊनवर्ड डब्ल्यू साईड होत असते डाऊनवर्ड तर आपण डाऊनवर्ड हा डब्ल्यू आपला काय होणार आता डाऊनवर्ड मी होतो आपला आता आपला मला हा 36.87 अँगल झालेला आहे तर बघा ही आता थोडी डायग्राम म्हणजे हे करून घेऊ इकडे काढून घेऊ या साईडला ही डायग्राम काढून घेणार आहे आपण तुम्ही हा पॉइंट डब्ल्यू आपला जो आहे या साईडला त्याला टी या साईडला त्याला टी आणि हे गेला आपला म्हणजे हा तो एक कोर्स नाही आपला तर आता या साईडला गेला आपला हा आले या साईडला गेला आपला आले इथं काय घेतलेलं आपण त्या पॅरलल म्हणजे पॅरलल लाईनचा जो जे आहे इंटेरियर अँगल काय इंटेरियर अँगल काय असतात सेम असतात यातून तो आपण काय करणार हा 86.87 जर रिफ्रेश असते त्याच्यामुळे पहा तुम्हाला दोन पॅरलल लाईन काढतो मी दोन पॅरलल लाईन आहे समजा या पॅरलल लाईनला काय झालं इंटरसेक्ट करणारी काय लाईन आहे याची इंटरसेक्ट करणारी लाईन असते आपण जॉमेट्री मध्ये पाहिलेला आहे हा जर अँगल थिटा असेल अँगल जर थिटा असेल हा सुद्धा अँगल थिटा असते बरोबर तिथे दोन अँगल काय असतात सेम असतात इंटेरियर अँगल जे पॅरलल लाईनला ते इंटरसेक्ट ही
ही जी लाईन पाहिजे आपण ही आपली हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि हा सुद्धा काय हॉरिझॉन्टल लाईन आहे. म्हणजे दोन पॅरलल लाईन आहे. या पॅरलल लाईनला कोणाला आरे इंटरसेक्ट करून राहिला या लाईन साठी. म्हणजे हा जर थिटा असेल तर हा सुद्धा थिटा राहील. बरोबर. त्याच्यामुळे हा अँगल किती आहे आपला? हा अँगल आहे आपला 36.87. युनिट करून येतो 36. हा अँगल आहे आपला 36.57. बरोबर. हा अँगल किती आहे? हा आहे आपला डब्ल्यू. डब्ल्यू 980 न्यूटन. बरोबर. हा आहे आपला पी. हा आहे आपला पी. बरोबर. तर हा अँगल किती आहे आपला? हा अँगल किती म्हणजे पी आणि डब्ल्यू मधला अँगल किती आहे आपला? पी आणि डब्ल्यू मधला अँगल आपला आहे 90 डिग्री. हा अँगल आहे 90 डिग्री. सेम थिंग आपल्याला काय पाहिजे? आता अँगल कोणता पाहिजे? आर ए आणि पी मधला अँगल पाहिजे. आर ए आणि पी मधला अँगल पाहिजे. तर हा टोटल अँगल किती होते? 180 डिग्री होते. इथे लाईन पाहून राहिलो पण डॉटेड लाईन आणि पी हा अँगल तयार करत असते. म्हणजे स्ट्रेट लाईनचा अँगल काय असते? 180 डिग्री असते. बरोबर. तर त्यामुळे काय होते? 180 डिग्री मधून काय करावं लागणार आहे आपल्याला? 180 डिग्री मधून आपण मायनस करणार आहे 36.87. 180 डिग्री मधून मायनस करणार आहे आपण 36.87. हा म्हणजे आपला 143 पॉईंट आणि म्हणजे आपला 143 पॉईंट 30 आहे ना. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? हा 36.87 आहे. आपल्याला काय पाहिजे? हा टोटल अँगल पाहिजे. हा अरे आणि डब्ल्यू मधला 36.87 आहे. हा काय होणार आहे? हा 90 डिग्री होणार आहे. डब्ल्यू आणि जो हॉरिझॉन्टल आहे त्याचा 36.87 प्लस 90 जर केला आपण तर काय होईल? 36.87 प्लस 90 केला आपण तर काय होते? अँगल येते आपला 126.87. 126.87. अशा प्रकारे आता हे लॅमिस थेरम मध्ये बसलं प्रॉब्लेम. हे जे प्रॉब्लेम आहे लॅमिस थेरम मध्ये बसलं. फक्त काय येतं? हा अँगल आपल्याला फॉर्म करावा. हा जो चंद काय केला आपण आपण काय केला? हा धुवायला लागेल. इथं हॉरिझॉन्टल फॉर्म घेतला. हा जो टेकलेला आहे तो काय केला आपण? एक सपोर्ट रिएक्शन म्हणून आर केली वरती आपली. त्याच्यानंतर हा जो सरफेस आहे हा सरफेस आपण एक्सटेंड केला तिथपर्यंत. हा जो वर्टिकल होता तिथपर्यंत. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय केलं? मेजरमेंट केलं. हा ओ पासून ए पर्यंत म्हणजे हा सपोर्ट पर्यंत तिथे रेड आहे. त्याच्यानंतर रेजिस्टन्स दिलेला आहे. हे मायनस करून काय केलं? 100 सुद्धा काय ओ आणि बी डिस्टन्स किती आहे? ओ आणि बी मधला डिस्टन्स 100 आहे. या ओपी मधून काय केलं आपण? पीसी मायनस केला. ओपी मधून काय केलं? पीसी मायनस केला. बरोबर. तर काय होते? ओसी मध्ये काय होते आपला 60 mm. सी काय होते? 60 mm. त्याच्यामध्ये काय केलं? साइन थिटाचा फॉर्म्युला काय केला आपण? अँगल फॉर्म करून घेतला. साइन थिटा म्हणजे काय असते? अपोजिट फॉर्म आहे. हायपोटेन्यूस अपोजिट म्हणजे 100 आहे. हायपोटेन्यूस म्हणजे किती? 100 आहे. बरोबर. त्याच्यामुळे काय होते? साइन 60 इक्वल टू काय? 60/100 म्हणजे साइन थिटा इक्वल टू बरोबर जाते 0.6. थिटा इक्वल टू साइन इनवर्स 0.6. थिटा इक्वल टू काय होते? 36.87 डिग्री. अशा प्रकारे अँगल फाइंड करून घेतो. त्याच्यानंतर ही जी डायग्राम आहे त्या तीला आपण थोडं एक्सटेंड केलं का? डब्ल्यू अरे हा आपला कसा घेऊन राहिला? फुल टाईप आहे. आणि आरबी काय होणार? आपला डब्ल्यू काय होणार? हा सुद्धा फुल टाईप घेऊन राहिला. पण पी काय आपला फुल टाईप आहे. पी कसं आहे आपला? फुल टाईप आहे. म्हणून त्याला काय करा? एक्सटेंड करून घेतलं. त्याला काय करून घेतलं? एक्सटेंड करून घेतलं. अदरवाइज सॉल्व्ह केला गेलं असतं हे तुमचा हा अल्फा पीटा धरला असता, हा पी मला धरला असता आहे की नाही? तसे सॉल्व्ह केलं गेलं असतं. परंतु आपण तयार करून घेतलं. ठीक आहे. अशा प्रकारे प्रॉब्लेम आता आपल्याला इझी झालं. काय झालं? इझी झालं. तर लॅमिस थेरम आपल्याला माहित आहे. लॅमिस थेरम काय म्हणते? जे फोर्सेस आहेत जे फोर्सेस आहेत आपले ओके. फोर्सेस कोणता आहे? आर ए आपला फोर्स आहे. त्याचा तो
अरे हे जे दोन जे फोर्सेस आहेत त्याच्यामधला अँगल काय आहे 90 डिग्री म्हणजे अरे अपॉन साइन 90 डिग्री अरे अपॉन साइन 90 डिग्री इक्वल टू काय असते दुसरा फोर्स कोणता आहे आपला पी दुसरा फोर्स कोणता आहे आरेच्या नंतर आहे पी पी अपॉन काय होणार आहे आपल्याला आरे आणि पी काढायचे येतं पी अपॉन काय होणार आहे 126.87 साइन 126.87 म्हणजे किती 13 येते 13 येते बोल नाही बरोबर आहे 126.87 बरोबर हा आला आपण 26.87 नंतर आहे आपला डब्ल्यू 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 झाला मोडलेलं कोण फोर्स आहे दोन आर आणि पी त्याच्यामधला अँगल इथे 143.30 म्हणजे साइन 143.30 अशा प्रकारे हा लिहून घेतला आपण म्हणजे आपण करणाऱ्या कम्पेअर आता आर ए अपॉन साइन 90 डिग्री इक्वल टू डब्ल्यू म्हणजे किती आपला 981 अपॉन साइन 143.30 त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून थोडं पण आर ए इक्वल टू काय होणार आहे 981 इंटू साइन 90 अपॉन साइन 143.13 डिग्री हे काढून घेणार आहे आर ए निघून जाते आपला आर ए म्हणजे काय 981 इंटू साइन 90 डिग्री अपॉन साइन 143.13 इक्वल टू तो येते आपला 1634 1634.99 काय आपला आले देणार आहे आपण आले एक येणार आहे आपण 1635 न्यूटन 1635 न्यूटन आपला आर एक्स बरोबर आता सेम थिंग आपण काय करणार आहे पी आणि डब्ल्यू पी अपॉन साइन 126.87 आणि डब्ल्यू अपॉन साइन 143.13 डिग्री हे कम्पेअर करणार म्हणजे दुसरं काय पी अपॉन साइन 126.87 इक्वल टू काय होणार आहे डब्ल्यू अपॉन साइन 143.13 पी अपॉन साइन 126.87 इक्वल टू डब्ल्यू किती आपला 981 981 साइन 143.30 क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेणार आहे आपण म्हणजे काय होणार आहे तो पी इक्वल टू 981 इंटू साइन 126.87 divided by sin 143.30 ही टोटल होऊन जाईल आपला किती होईल तर 981 इंटू साइन 126.87 अपॉन साइन 113 काय होते 143.13 इक्वल टू हे ते 1307.99 म्हणजे ते 1308 येते ती तुम्ही काय आपला 1308 न्यूटन आलेला पी आपला प्लस पी तशा प्रकारे हा पी काढलेला आपण हा पी काढलेला आहे ठीक आहे हा पी निघला आपला 1308 न्यूटन तर आपलं आलेला आपला पी आलेला आहे 1308 न्यूटन फायनल 1308 न्यूटन आहे आधी किती आपला
एक रुपया आलेला आपला 1635 रुपये. हे फायनल आन्सर येतो. ठीक आहे आपलं फायनल आन्सर. अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह केलेलं आहे. तर सोपं प्रॉब्लेम आहे तो थोडं लॉजिक आहे याच्यामध्ये काय की फक्त अँगल फाइंड करायचं लॉजिक आहे बाकीचं सेम होतं. बरोबर. तर अशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. तर आता पुढे आपण पाहणार आहे सिंट्रॉइड. काय पाहणार आहे? सिंट्रॉइड.